तुम्ही इन्फ्राबद्दल एवढं भरभरून बोलताय, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जी मुलाखत घेतली संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमुळे उद्धव ठाकरेंना खोकला झाला असं ते एका प्रकट मुलाखतीत आता मलाही झाला. वा वा. मी सांगतो, पुनर्विकासाचे प्रकल्प आज सुरू आहे. लोकांना घर पाहिजे. पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले तर इमारती होतील. त्यांना पाणी कुठून देणार? त्यांचं सिवरेज काय करणार? त्यांना रस्ते कुठून देणार? अशी सुरुवात करणारे लोक कसं काय अशा प्रकारचे प्रकल्प करू शकतील? आणि का लोकांनी खितपत झोपडीतच राहायचं? त्या घाणेरड्या नाल्याच्या बाजूला राहायचं, गटाराच्या बाजूला राहायचं, आणि आम्ही माड्यांवर माड्या बांधायच्या, बंगल्यांवर बंगले बांधायचे, आणि त्यांनी काय तिथंच राहायचं? धारावीची काय परिस्थिती आहे आज? झोपडपट्टीमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. म्हणून तर आम्ही क्लस्टर आणले. 17,000 घरांचं खांडेकर साहेब, रमाबाई आंबेडकर नगर, 20 वर्ष रखडलेला प्रकल्प आम्ही सुरू केला. 140 कोटी रुपये का 160 कोटी रुपये भाडं मी स्वतः जाऊन वाटलं. नाही, पण हे करताना तुम्ही एका उद्योजकाच्या घशामध्ये सगळी मुंबई घालताय असा आरोप आहे ना. धारावी प्रकल्प अदानीला कोणी दिला? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? अगोदर एक माणूस कुठला तरी, काय नाव त्याचं होतं कंपनीचं, त्या कंपनीचं काढून अदानींना हा प्रकल्प देण्याचा निर्णय कोणी घेतला? मग तुम्ही निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सत्तेत असता तेव्हा एक न्याय, एक तुमची भूमिका, विरोधात गेल्यानंतर दुसरी भूमिका, कसं काय होऊ शकतं? आणि त्यांनी तर धारावीतल्या फक्त पात्र लोकांनाच घरं मिळतील असा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारने पात्र लोकांना तिथंच घरं देणार, अपात्र लोकांना फेरीमध्ये निर्णय घेणार, घरं देणार, म्हणजे सगळ्यांना घरं देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. काय म्हणजे त्यांनी काय चांगल्या घरात राहू नये का? कशाला विरोध करताय गोरगरिबांच्या पुनर्विकासाला? आज आम्ही मुंबईतले पुनर्विकासाचे मार्ग मोकळे झाले पाहिजे म्हणून ओसी दिल्या 20,000 इमारतींना. का नाही दिले तुम्ही? पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. का नाही केलं तुम्ही सरकारमध्ये आणि मुंबई महापालिकेत असताना? शिंदे सर, तुमचे सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे नवीन कॅप्टन नेमले त्यांच्या पक्षाचे रवींद्र चव्हाण, हे नेहमी ऑपरेशन कमळच्या मोडमध्ये असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण त्याचा अनुभव घेतला, पण आता अंबरनाथमध्ये एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे. ते ऑपरेशन तुम्ही केलं की डॉक्टर श्रीकांत यांनी केलं? मी डॉक्टर नाही आहे. पण तुम्ही पण नेहमी म्हणता की ऑपरेशन करताय, तुम्ही नेहमी म्हणता मी ऑपरेशन करतो. मी मोठी मोठी ऑपरेशन करतो. अच्छा, म्हणजे अंबरनाथचं ऑपरेशन छोटं होतं. स्थानिक शिंदे सर, अजून एक प्रश्न आहे. आम्ही पालघरच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं, तुम्ही एका रावणाचा अहंकार बोलून दाखवला होता, आणि तिथे तुम्ही म्हणालात की आपली लढाई रावणाशी आहे, आणि आता त्याच रावणाशी तुम्ही अनेक महापालिकांमध्ये युती केलेली आहे. मग ही राजकीय रामलीला तुम्हाला कशी काय जमते? एका ठिकाणी रावण, एका ठिकाणी रामलीला. तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेस मी स्पष्टीकरण दिलं होतं. त्या स्थानिक विषयावर घेऊन मी बोललो होतो. मी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षावर बोललो नव्हतो. तिथल्या लोकांचा विरोध तिथल्या स्थानिक उमेदवाराला होता. जनतेचा प्रचंड विरोध होता, आणि म्हणून त्याचा पराभव झाला. मी स्थानिक पातळीवरच्या स्थानिक मुद्द्यावर बोललो. तुम्ही मीडियावाले काय करता? तुम्ही त्याला असं म्हणजे तुम्ही तुमचेच प्रश्न, तुमचेच उत्तर. नाही, पण शिंदेसाहेब, गंभीर प्रश्न एक असा आहे. आज एक बातमी समोर आली. रश्मी शुक्ला जे रिटायर झाले आहेत DG म्हणून, त्यांनी रिटायरमेंटच्या 5 दिवसांपूर्वी एक रिपोर्ट दिलेली आहे, SITची रिपोर्ट गृहसचिवांना. त्या रिपोर्टमध्ये फडणवीस आणि तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न ठाण्यात झाला अशा प्रकारची जी रिपोर्ट आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये. यावरती तुमची प्रतिक्रिया हवी आहे की त्या रिपोर्टबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, किंवा ते प्रकरण काय होतं ज्यामध्ये तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न झाला होता?
मी त्याची नक्की माहिती घेतो, परंतु देवेंद्रजी आणि काही लोक यांना केसेसमध्ये गुंतवण्याचा कट शिजला होता आणि निर्णय झाला होता. त्याच्यामध्ये माझंही नाव असू शकतं आणि ह्याची माहिती मला तेव्हा मिळाली होती. देवेंद्र फडणवीसांना तर नक्की त्यांना केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा जी काही भूमिका आणि जो काही कारवाई करण्याचा निर्णय झाला होता ही गोष्ट खरी आहे. आता ही जी काही माहिती आता मिळते आहे की रश्मी शुक्ला मॅडमने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचंही नाव त्या केसमध्ये गुंतवणूक आणि त्यांना अडचणीत आणण्याचा जो काही अहवाल दिलेला आहे तो खरा असू शकतो, पण मी त्याची डिटेल माहिती घेतो. शिंदेसाहेब, दोन्ही शिवसेना असेल किंवा भाजप असेल, महायुती जर झाली असली तरी बंडखोरांना ताकद देण्याचं प्रमाण दोन्ही पक्षांकडून होत आहे. अजूनही महायुतीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ हे सुरूच आहे का? महायुतीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असा विषय नाही. आता भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे ते जादा जागा लढवत आहेत. आम्ही 90 जागा लढवतोय. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष आहे, आमचा प्रादेशिक पक्ष आहे. पण याच्यामध्ये छोटा कोण मोठा कोण आम्ही कधी समजलो नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजींना मी कधी उपमुख्यमंत्री म्हणून नाही समजलो. मी मुख्यमंत्री म्हणूनच त्यांच्याबरोबर वागायचो. ते मुख्यमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे आमच्यामध्ये आता काय स्थिती आहे? आता पण तशीच आहे. आता आम्ही टीम म्हणून काम करतो, टीम म्हणून. साहेब, टीम म्हणून काम करत असल्यामुळेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत, काही ठिकाणी कुणाला तिकीट मिळाली नाहीये. यामुळेच राज्यात आपण पाहिलं तर राजकारण हे रक्तरंजित होताना पण पाहायला मिळतंय. सोलापूरची घटना आहे, तिथे मनसेच्या उमेदवाराचा खून झाला. आपले उमेदवार आहेत बांद्र्याचे, त्यांच्यावरती चाकू हल्ला झाला. याकडे नेमकं कसं पाहता? कारण राजकारण आता रक्तरंजित होताना पाहायला मिळतंय. खरं म्हणजे निवडणुका निर्भयपणे झाल्या पाहिजेत, पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारीतून सूड उगवून त्या खोपोलीला आमच्या शिवसेनेच्या एका पत्नी जी नगरसेविका होती तिच्या नवऱ्याचाच खून केला. पत्नी जिंकली. म्हणजे हे जे काही सूड भावनेतून अशा प्रकारचे प्रकार घडतात हे चांगले नाहीत आणि चिंता करण्यासारखे आहे. आणि याचा वेळीच अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे, अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. शिंदेजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही अशा गोष्टी होताना बघितल्या ज्या कधी होतील की नाही याच्याबद्दल शंका वाटत होती. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, आता 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू आहे. भविष्यात 2 शिवसेना पण जवळ येऊ शकतील का, तुम्हाला वाटतं का? आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती आताची नाही आहे. ही बाळासाहेबांनी अटलजी अडवाणींच्या काळातली युती आहे. त्यामुळे तिचा मुद्दा आहे तो उबाठा आणि म्हणून तर मी सांगतोय ना हां. की आमची विचारधारा जी आहे आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही एक आहे. आणि आम्ही का हे केलं? विचारधारा कोणी बदलली? बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस होऊ देणार नाही. त्या काँग्रेससोबत युती केल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आमचा मार्ग सरळ आहे. आता आमचा मित्र भाजप पक्षमित्र आहे. शिंदेसर, विचारधारेचा प्रश्न निघाला आहे, विचारधारेचा प्रश्न निघालेला आहे, मुद्दा निघालेला आहे. भाजपचे जेवढे पण नेते आमच्या कट्ट्यावर येऊन गेले त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला की समजा उद्या ठाकरे बंधूंची सत्ता मुंबईत आली तर हिंदुत्वाला धोका आहे, असा सगळ्यांनी सूर आळवला. तुम्हाला पण असं वाटतं मुंबईत खरंच एवढं वातावरण भयानक आहे? खरी परिस्थिती आहे की ज्या मार्गाने ते चाललेत
हिंदुत्व त्यांनी 2022ला जेव्हा 19ला काँग्रेससोबत गेले तेव्हाच सोडलं ना. सावरकरांचा अपमान सहन करून गप्प बसण्याचं काम केलं ना. बरं, बगासचा एक प्रश्न होता, म्हणजे तो तुम्ही असं सांगितलं की तुम्ही दोघंही आता एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून कसं वागवता, तर तुम्ही दोघं एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून वागवणार आणि अजित पवारांनी एकट्याने उपमुख्यमंत्री म्हणून वागायचं का? अजित पवार मुख्यमंत्री झाले नाही, ते उपमुख्यमंत्रीच आहेत ना. त्यामुळे त्यांना वागवायची गरज नाही. पण त्यांच्या ते उपमुख्यमंत्री पदावर खुश आहेत आणि आम्ही टीम म्हणून काम करतो असं नाही, म्हणजे त्यांना आम्ही काय बाजूला केलं आहे. आम्ही निर्णय घेताना एकत्र निर्णय घेतो, एक दुसऱ्याच्या संमतीने निर्णय घेतो बिलकुल त्याच्यामध्ये. आणि आम्ही जे निर्णय घेतो ते जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी. 5 जुलैला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा एक माहोल बनला महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. तुम्हाला ते एक मेजर चॅलेंज वाटत नाही का की 2 ठाकरे की जे मराठी अस्मितेशी ठाकरे ब्रँड जोडला गेलेला आहे, त्या दोघांचंही एकत्र येणं जवळपास 20 वर्षांनी? कुणी कुणाबरोबर एकत्र येणं, कुणी कुणाबरोबर चहा पिणं, जेवण करणं, एकमेकाच्या घरी जाणं, यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे असली या विकासाची कामं पाहिजे. लोकांना कोण कोणाशी युती करते याच्याशी देणं घेणं नाही. आणि मग मराठी माणसाचा विषय आपण काढला. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? इकडे वसई, विरार, नालासोपारा गेला, इकडे अंबरनाथ, बदलापूरच्या पुढे गेला, का गेला? त्यांचे सगळे प्रकल्प रखडले, बेघर झाले. पण असं आहे की कोण जबाबदार? नाही, पण त्याला जबाबदार का एकटे ठाकरे आहेत का? तुम्ही त्यावेळेला शिवसेनेत होता, तुम्ही प्रमुख पदावर होता, तुमची काहीच जबाबदारी नव्हती का? फक्त ठाकरेंची जबाबदारी? प्रमुख कोण होतं? प्रमुख असते. ध्येय धरून कोण हे करतं? मुख्यमंत्री करतो, पक्षाचा प्रमुख करतो. जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा या मराठी माणसांसाठी घरं सुरू केली, SRA सुरू केले, BDD आली. हे बघा, BDD किती लाखात दिलं? 50 लाख करून ठेवलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले 15 लाखात द्या. केलं ना आम्ही मराठी माणसांसाठी. तुम्ही काय केलं? एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,000 लोकांना घरं दिली, 1,10,000 लोकांना आता देणार आहोत. काय केलं सांगा? याला जबाबदार आम्ही याच माझा कट्टावरती राज ठाकरेंनी हे सांगितलं की 22 ते 25 ॲडमिनिस्ट्रेटर नेमून एक कट रचला गेला, मराठी माणसाला हद्दपार केलं गेलं आणि मुंबई अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांना देण्याचा हा कट आहे. ते असंही म्हणतात की भविष्यात मुंबई एअरपोर्ट, विमानतळ जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते देखील अदानीला दिलं जाईल. कार्गो जे आहे ते पालघर, वाधवनच्या एअरपोर्टला शिफ्ट केलं जाईल आणि सगळं कमर्शियल फ्लाईट्स हे नवी मुंबईला, म्हणजे मुंबई आणि मुंबईसह मुंबईचे जे प्रमुख इन्स्टॉलेशन्स आहेत ते देखील अदानीच्या ताब्यात असतील असं ते म्हणतात. हा खरं म्हणजे मुंबई एअरपोर्ट बंद करून ती जागा अदानींना देण्याचं जे काही भाष्य कुणीतरी करतंय, हा एक मोठा विनोद आहे. मुंबईचं एअरपोर्ट ज्याच्या लाखो फ्लाईट आणि लाखो लोक ये जा करतायत, आपण हा एअरपोर्ट कमी पडतोय म्हणून नव्या मुंबईचं एअरपोर्ट केलेलं आहे. हे असं कसं होणार आहे? हे फक्त टीका करायची आणि लोकांचं दिशाभूल करायची, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि सत्ताधारी महायुतीला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. शिंदे साहेब, तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलताय, पण त्यासोबतच राजकारणाचं पण एक स्ट्रक्चर असतं, सोसायटीचं पण एक स्ट्रक्चर असतं. जसं मग अशी भारती म्हणाल्या, राजकारणाचंही एक स्ट्रक्चर असतं आणि समाजाचंही एक स्ट्रक्चर असतं. जसं मग अशी भारती म्हणाल्या की या निवडणुकांमध्ये काहीही होताना दिसतंय. अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांना तिकीटं देतेय, मयूर शिंदे भाजपत जातोय. तिकडे बदलापूरमध्ये विचार केला तर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता तुषार आपटे, त्याला भाजपचं स्वीकृत नगरसेवक केलं गेलंय. महायुतीचे आपण घटक आहात. हे सगळं घडताना तुम्ही कसं पाहता याकडे? जिथे आता अंबरनाथ, बदलापूरचा विषय आपण घेतला तर तिकडे भारतीय जनता पक्ष स्वतः